विद्यार्थी मित्रांनो, मी श्री महाडिक GS संजीवनी शिक्षण संस्था कराड, सिद्धेश्वर विद्यालय कोपर्डे हवेली, तालुका कराड, जिल्हा सातारा. आज आपण इयत्ता 10वीतील घटक क्रमांक 3 अंकगणिती श्रेणी अरिथमॅटिक प्रोग्रेशन या टॉपिकमधील सराव संच 3.3 म्हणजे प्रॅक्टिस सेट 3.3 अभ्यासणार आहोत. यापूर्वी आपण अभ्यासलेलं सूत्र कोणतं आहे पहा. TN बरोबर A अधिक कंसात N वजा 1D हे सूत्र आपण यापूर्वीच अभ्यासलेलं होतं. आता आपल्याला त्याच्या पुढचा भाग थोडासा पाहायचा. हेही सूत्र उपयोगी आहेच. पुढचा भाग काय असतो की त्या अंकगणिती श्रेणीसाठी पहिल्या N पदांची बेरीज आपल्याला काढायला शिकायचं आहे. म्हणजेच सम ऑफ फर्स्ट N टर्म्स ऑफ ॲन अरिथमॅटिक प्रोग्रेशन. म्हणजेच N टर्मची बेरीज काढणे. बेरीज म्हटलं की सम, त्यासाठी जसं टर्म काढायला टीचा फॉर्म्युला होता TNचा, तसा बेरीज काढायला म्हणजे सम काढायला SNचा फॉर्म्युला येणार. SNचे दोन फॉर्म्युले आपल्याला उपयोगी पडतात. SN बरोबर N/2 कंसात 2A अधिक कंसात N वजा 1 कंस पूर्ण D मोठा कंस पूर्ण. म्हणजेच थोडक्यात काय करायचं, हे एक SNचं सूत्र आहे. दुसरं SNचं सूत्र कुठलं आहे बघा, N/2 कंसात T1 अधिक TN. T1 म्हणजेच पहिले पद असतं, म्हणजे ह्याला A पण म्हणू शकतो आपण. आणि TN म्हणजे सामान्य पद, म्हणजे शेवटचे, जनरली शेवटचे येणारे पद. तरी ज्या वेळेला तुम्हाला पहिलं आणि शेवटचं पद माहीत असेल आणि यांची किंमत माहीत असेल, तुम्ही 2 नंबरचं सूत्र वापरू शकता. आणि ज्या वेळेला माहीत नसेल तर पहिल्या सूत्राचा वापर करावा लागतो. लक्षात ठेवा, गरजेनुसार दोन्हीतलं कुठलं सूत्र वापरायचं हे ठरवायचं. आता सूत्रांचा वापर कसा करायचा ते थोडक्यात आपण शिकून घेऊया. तर सगळ्यात पहिल्यांदा त्यातला प्रश्न क्रमांक 3 घेतला आहे मी, कारण पहिलं काय आहे, वर्कशीट आहे, ती मुलं सोडवू शकतात. मग प्रश्न क्रमांक 3 काय आहे पहा. 1 व 350 यामधील सर्व समसंख्यांची बेरीज काढा. इट मीन्स फाइंड द सम ऑफ इवन नंबर्स फ्रॉम 1 to 350. मग याचं उत्तर कसं काढायचं, पहिल्यांदा अंकगणिती श्रेणी याची तयार करायची. अंकगणिती श्रेणी काय असेल, अरिथमॅटिक प्रोग्रेशन काय असेल, समसंख्या 1 पासून. 1 ही सम आहे का, 1 इज नॉट इवन नंबर. पहिला इवन नंबर कोण येतो, समसंख्या 2, मग 4, मग 6 डॅश 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 असं कुठंपर्यंत जायचं आपल्याला, 350 पर्यंत. मग 350 ही सुद्धा समसंख्या आहे, कारण एकक स्थानी 0 आहे, म्हणजे ही सुद्धा काय आहे, समसंख्या आहे. आता आपल्याला काय मिळाली, अंकगणिती श्रेणी मिळाली. वी गेट द अरिथमॅटिक प्रोग्रेशन बाय युजिंग द अरिथमॅटिक प्रोग्रेशन. म्हणजे त्या अंकगणित श्रेणीचा उपयोग करून काय करू शकतो आपण, वी फाइंड द व्हॅल्यू ऑफ A कॉमा व्हॅल्यू ऑफ D कॉमा नंतर पुढचं काय लिहायचं ते सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा A ची किंमत 2 लिहावी लागेल. D म्हणजे फरक कितीचा दिसतोय, 4 मधून 2 गेले 2चा. बाय ऑब्झर्विंग तुम्ही लिहू शकता हे. आणि आणखीन एक 350 ही किंमत TNची असते. ही एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवा, 350 किंमत ही TNची असते. आता काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा ह्या संख्या किती आहेत ते मला माहीत नाही. जोपर्यंत जसं इथं SN म्हणजे काय, याचा अर्थ असतो N म्हणजे पायात असलेली संख्या. समजा 10 असेल तर 10 संख्यांची, पहिल्या 10 संख्यांची बेरीज. पण त्या संख्याच किती आहेत माहीत नाही आपल्याला, ते आधी काढून घेतलं पाहिजे. आणि ज्यावेळेस संख्या काढून घ्यायच्यात किती आहेत, माहिती किंमत कशाची आहे, TNची. ज्याची किंमत माहीत असते तेच सूत्र पहिल्यांदा वापरायचं. म्हणजे TN बरोबर A अधिक कंसात N वजा 1D. आता किमती ठेवा. TNच्या जागेवर 350 बरोबर Aच्या जागेवर 2 अधिक N माहीत नाही वजा 1 गुणिले Dची किंमत 2. पुढं काय करायचं, आता 350 हा बेरीज करणारा 2 इकडं आणा, वजा बाकीत गेला. इकडं कोण राहिला, N वजा 1 गुणिले 2. हा 2 इकडचा इकडं घालवला आपण. 350 मधून 2 गेले 348. आता हा गुणणारा 2 आहे तो पण इकडं भागायला आणा. इकडं कोण राहिला, N वजा 1. पुढं 348ला 2 न भागूया, बेके बे. 3 मधून 2 गेला 1 राहिला.
एकावर 4 घेतले 14 झाले, बेसाती 14 आणि बेचोक 8 बरोबर n वजा 1. आता मला उत्तर काढायचं आहे एनचं. हा वजा 1 आहे तो त्याची बाजू बदलायची. इफ वी चेंज द साईड ऑफ -1 देन इट कन्वर्ट इन टू द +1. 174 + 1. हा वजा 1 इकडं आला, अधिक 1 झाला, म्हणजेच 174 आणि 175. देअरफॉर n इज इक्वल टू 175. म्हणजे त्या टर्म किती आहेत? 175 आहेत. हे तरी आत्ता आपल्याला कळलं. आता त्या 175 टर्मची काय करायची? आपल्याला बेरीज करायची. परत आपल्याला ज्या किमती माहिती आहेत त्या लिहून घ्यायच्या. ए बरोबर 2 वरती बघितली ह्याच किमती लिहायच्या. डी बरोबर सुद्धा 2. आता एन मिळाला आहे बरं का. एन बरोबर 175 आणि टी एन माहीत आहे आपल्याला. टी एन किती आहे? 350. ह्या एलाच आपण T1 म्हणतो, माहीत आहे ना. एलाच आपण काय म्हणतो? T1 म्हणतो. मी हे कशासाठी लिहिलं तर मला TN आणि T1 माहीत आहे आणि एन पण माहीत आहे. म्हणजे मी फॉर्म्युला दुसरा वापरू शकतो. अवघडात जायची गरज नाही. हा फॉर्म्युला मी वापरू शकतो सोप्यात आणून. म्हणजे SN बरोबर n/2 कंसात T1 अधिक TN. हा फॉर्म्युला मी नक्कीच वापरू शकतो. ठेवूया किमती त्याच्यात ज्या माहिती आहेत त्या किमती. बघा n बरोबर किती आहे? 175. T1 बरोबर 2 आहे. TN बरोबर किती आहे? 350. ठेवूया किमती आणि सोडवूया उत्तर. TN च्या जागेवर 175 बरोबर 175/2 गुणिले कंसात T1 किती आहे? T1 2 अधिक TN किती आहे? 350. T 175 बरोबर 175/2 गुणिले 350 आणि 2 352. म्हणजेच T 175 बरोबर. आता ह्यानं 2 ह्याला काय करूया? भागूया. 175 गुणिले 300चे निम्म किती असतं? 150 आणि 52चे निम्म 26. म्हणजे 150 आणि 26 176. म्हणजे ह्याचा भागाकार केला तर 176 आला 352चे निम्म. आणि आता आपल्याला 175 गुणिले 176 ही क्रिया बाजूला करून बघावी लागेल. 175 गुणिले 176 हे करून पाहूया आणि काय उत्तर येते बघूया. 176 गुणिले 175. बघा 5 × 30 0 हातच्या गेले 3. 5 × 7 35 आणि 3 38 8 हातच्या गेले 3. 5 × 1 5 आणि 3 8 0. 7 × 42 2 हातच्या गेले 4. 7 7 49 आणि हातच्याचे 4. 53 3 हातच्या गेले 5. 7 1 7 आणि हातच्याचे 5 12. 2 शून्य घ्यायचे. 1 गुणिले 6 6. 1 गुणिले 7 7. 1 गुणिले 1 1. आता यांची काय करूया? बेरीज. 0 8 आणि 2 10चे 0 हातच्या गेला 1. 8 आणि 3 11 आणि 6 17 आणि 1 18चे 8 हातच्या गेला 1. 7 आणि 2 9 आणि 1 10चे 0 हातच्या गेला 1. 1 2 3 किती आलं? 30,800. एवढं काय झालं? त्याचं उत्तर आलं 30,800. एवढी काय येईल? त्याचा काय येईल? गुणाकार येईल. म्हणजेच काय प्रश्नांचं उत्तर येईल की 1 ते 350 या दरम्यानच्या सर्व संख्यांची बेरीज 30,800 येईल. दुसरा प्रश्न. आता त्यातला चौथा प्रश्न बघा काय दिला आहे. प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहे ते. लुक ॲट द क्वेश्चन नंबर 4. एका अंकगणिती श्रेणीचे 19वे पद 52 आणि 38वे पद 128 आहे, तर तिच्या पहिल्या 56 पदांची बेरीज काढा. म्हणजे काय दिले बघा. इन ॲन अरिथमेटिक प्रोग्रेशन द 19th term is 52 and 28th term is 128. Then find the sum of first 56 terms. हे काढायचं आहे. आता कसं काढावं लागेल तर सगळ्यात पहिल्यांदा जे दिलंय त्याचा उपयोग करून घेऊया, किंवा जे काढायचं आहे ते कोणतंही सूत्र तुम्हाला वापरायचं असेल तुम्ही वापरू शकता. कसंही. आता हे गणित सोडवताना
पहिल्यांदा टी एनचं सूत्र वापरा, नाहीतर एस एनचं वापरा, दोन्हीतलं कुठलंही चालेल. आपण काय करूया, दिलेल्याचा आधी उपयोग करून घेऊया. काय दिले बघा, 19th टर्म इज 52, T19 बरोबर 52 दिलाय बरोबर. म्हणजे एनची किंमत किती घ्यायची, 19. फॉर्म्युला यूज करा टी एनचा, TN इज इक्वल टू ए प्लस ब्रॅकेट n-1 ब्रॅकेट कंप्लीट डी. फॉर्म्युला वापरला. आता त्या फॉर्म्युलाचं काय करायचं पुढं, एनच्या जागेवर 19 ठेवा. T19 बरोबर एची किंमत माहीत नाही, ए अधिक पुढं काय करायचं, n-1, एनची किंमत 19 वजा 1 डी. मग T19 ची किंमत मला माहीत आहे 52 बरोबर ए अधिक 18 डी. म्हणजे फॉर्म्युला काय, एक नवीन इक्वेशन मिळालं, ए प्लस 18 डी इज इक्वल टू 52. ए अधिक 18 डी बरोबर 52. हे मला समीकरण नंबर 1 मिळालं. पहा, असंच एक्झाम्पल आपण यापूर्वी पण सोडवलेलं होतं बघा. आता 38वे पद 128 आहे. T38 इज इक्वल टू 128 इज द गिवन व्हॅल्यू. 38वे पद 128 म्हणजेच एनची व्हॅल्यू 38 घ्यायची. आता एनची व्हॅल्यू 38. आता काय करायचं, परत टी एनचं सूत्र वापरायचं, TN इज इक्वल टू ए प्लस ब्रॅकेट n-1 ब्रॅकेट कंप्लीट डी. टी एनच्या जागेवर 38 ठेवायचा फक्त, बाकी काही किंमत नाही आपल्याकडं. जिथं एन दिसतोय तिथं फक्त 38 ठेवायचा, दुसरं काहीच करू शकत नाही आपण. T38 ची किंमत माहीत आहे 128 बरोबर ए अधिक 38 वजा 1 37 डी. म्हणजेच इक्वेशन काय मिळालं, ए प्लस 37 डी इज इक्वल टू 128 इज द इक्वेशन नंबर 2. नाउ वी गेट द इक्वेशन नंबर 1 बाय युजिंग द 90th टर्म अँड इक्वेशन नंबर 2 बाय युजिंग द 38th टर्म. 19व्या पदापासून आपल्याला एक समीकरण मिळालं आणि 38व्या पदापासून एक समीकरण मिळालं. अशी 2 समीकरणं मिळाली. आता याच्या पुढं काय करू शकतो आपण, ह्यांची बेरीज करून बघू. ॲडिंग इक्वेशन 1 and 2. समीकरण 1 अधिक काय करू, 2 करू. काय ते बघूया. ए अधिक 18 डी बरोबर 52. ए अधिक 37 डी बरोबर 128. ॲडिशन करतोय आपण, म्हणजेच बेरीज करतोय त्यांची. काय येईल बेरीज बघा, विचार करा. ए अधिक ए 2a अधिक 37 आणि 18 55 डी. 8 आणि 2 10चे 0, हाच्या गेला 1, 5 आणि 2 7 आणि हाच्याचा 1 8 आणि एकाचा 1 तसाच. एक नवीन इक्वेशन मिळालं, ह्याला म्हणूया इक्वेशन नंबर 3. बघा, बेरीज केली, इक्वेशन नंबर मिळालं 3. आता काय करायला लागेल, आता पुढं काय करायचं, याच्यातून आपल्याला इक्वेशन नंबर 3 मिळालं. आता काय करायचं, जे टर्म काढायच्या, कितव्या पदाची बेरीज काढायच्या, पहिल्या 56 जणांची बेरीज काढायच्या. म्हणजे S56 काढायचं आहे आपल्याला. म्हणजे एनची किंमत 56. बघा, N56 ठेवायला लागेल आपल्याला. ठेवूया, आपल्याकडे दुसरा काय पर्याय पण नाही इथं. एस एनचं सूत्र, SN बरोबर n/2 कंसात 2a अधिक n वजा 1 डी. जिथं n दिसतोय तिथं 56 किंमत ठेवायची. S56 बरोबर 56/2 कंसात 2a अधिक 56 वजा 1 डी. कारण यांच्या जागेवर फक्त 56 ठेवला आहे, बाकी काही किंमत नाही आपल्याकडं. मग S56 बरोबर 56/2 म्हणजे किती आले, 28 गुणिले किंवा कंसात म्हणा 2a अधिक 56 मधनं गेला 55 डी. आता बघा, 2a अधिक 55 डी. जरा इक्वेशन नंबर 3चं ऑब्झर्वेशन करा. 2a अधिक 55 डीची व्हॅल्यू आपल्याकडे ऑलरेडी आहे का, 180. 2a अधिक 55 डी ह्याच्या जागेवर 180 ठेवू शकता, पण कशावरून, समीकरण 3 वरून. म्हणून इथं काय लिहायचं, समीकरण 3 वरून ह्याच्या जागी फक्त काय करायचं, 180 किंमत ठेवायची. म्हणजे S56 बरोबर 28 गुणिले 180 करायला लागेल. बघा आता पुढं, समीकरण 3 वरून
काय करायला लागेल, S56 बरोबर 28 गुणिले 180. मग S56 बरोबर, आता गुणूया आपण, हा शून्य देऊन टाकू. आता बऱ्याच जणांना 28चा पाडापाठ असेल नसेल तर हा शून्य द्यायचा ना 18चा पाडापाठ असतो आपला. किती येईल, 18 8 144चे 4, हातच्या गेले 14, 18 दुनी 36, 36 आणि 14 50. म्हणजेच काय लिहायला लागेल, एकूण पहिल्या 56 पदांची बेरीज, पहिल्या 56 पदांची बेरीज 5040 असेल. आलं लक्षात. या पद्धतीनं उदाहरण सोडवायचं आहे. जे दिलेली माहिती आहे त्याचा उपयोग करा, किंवा आधी SNचं सूत्र वापरलं तरी काय हरकत नाही. तुमच्या इच्छेनं ते सोडवायला मार्ग आहे तिथं. तसाच प्रश्न 6 पहा. आता क्वेश्चन नंबर 6. काय प्रश्न आहे पहा. एका अंकगणिती श्रेणीच्या पहिल्या 55 पदांची बेरीज 3300 आहे, तर तिचे 28वे पद काढा. काय दिले तुम्हाला, इन ॲन AP द सम ऑफ फर्स्ट 55 टर्म्स इज 3300, देन फाइंड द 28th टर्म. 28वे पद काढायचं आहे. जे दिलंय त्याचा पहिल्यांदा वापर करा. बेरीज दिले ना, बेरीज दिले म्हणले की किती पदांची बेरीज दिली, 55, म्हणजे S55 दिलाय 3300, म्हणजे यांची किंमत 55. बघा 55 पदांची बेरीज आहे, S55 दिलाय, म्हणजे यांच्या जागेवर किती आला, 55 पायात SN. कळलं. आता SNचं सूत्र वापरा. आधी जे दिलंय मटेरियल त्याचा आधी वापर करायचा. ठेवूया किमती, ठेवून उत्तर काय येतंय जरा चेक करू आपण. SN बरोबर N/2 कंसात चौकट कंसात 2A अधिक कंस N-1 कंस पूर्ण D चौकट कंस पूर्ण. हे सूत्र आहे आपलं. आता ह्याच्यात फक्त काय करायचं, यांच्या जागेवर 55 ठेवून टाका. यांच्या जागेवर 55 ठेवला, जिथं N दिसतोय तिथं 55 ठेवा. कंसात 2A अधिक यांच्या जागेवर काय ठेवा, 55 ठेवा, वजा 1 D. S55ची किंमत आपल्याला माहीत आहे, S55ची 3300. आता काय करायचं, याच्यात सुद्धा गंमत अशी आहे की हा 2 आणि 55 इथनं घालवून टाका, त्याला ठेवूच नका. हा 55 अंशात आहे, इकडे गेल्यावर कुठं जाईल, छेदात. बरोबर. 2 कुठं आहे, छेदात, इकडे गेल्यावर कुठं जाईल, अंशात. कळलं काय केले, S55च्या जागेवर 3300 ठेवला, 55 अंशात होता तो छेदात गेला, 2 छेदात होता तो अंशात गेला गुणायला तिकडं. बरोबर 2A अधिक 54 D. आता 55 3300ला भाग घालवायचा आहे आपल्याला. आता 5च्या पाड्यात 5 × 30, 6 भाग जाण्याची शक्यता आहे बघा, कारण 5 7 35 पुढे जाते. 55 गुणिले 6 बाजूला करून बघायचं. 55 गुणिले 6, 6 पंचे 30चे 0, हातच्या गेले 3, 6 पंचे 30 आणि हातच्याचे 3 33. बघा गेला भाग. 55 1 55, 55 सक 330 आणि हा त्याच्यावरचा राहिलेला 0, म्हणजे किती राहिले, 60 गुणिले 2, 60 दुनी 120. बरोबर. बघा इथला भागाकार कसा केला, 55 सक 330, पुढचा राहिलेला 0 दिला, 60 दुनी 120. बरोबर. ह्यातनं 2 कॉमन काढा, ब्रॅकेटमध्ये कोण राहिला, A अधिक कितीला 2 न गुणल्यावर 54 येतं, 27ला. 2 गुणिले 2 आहे, 27 दुनी 54 आणि D हा 2 गुणतो, इकडं आल्यावर 120ला भागणार. बरोबर. इकडं कोण राहिला, A अधिक 27 D. बरोबर. बेसक 12, त्याच्यावर 1 0. बरोबर A अधिक 27 D, म्हणजेच A अधिक 27 D बरोबर 60. हे एक इक्वेशन मिळालं मला, कारण A माहीत नाही D माहीत नाही, पुढं सोडवू शकत नाही आपण. हे इक्वेशन मिळालं. आता जे दिलेली माहिती होती मी त्याचा वापर करून घेतला. आता जे काढायचं की नाही त्याचा विचार करा. कितवी टर्म काढायची, 28वी टर्म. सो T28, वी हॅव टू फाइंड T28. इट मीन्स N इज इक्वल टू 28. आता दिलेली टर्म आहे त्याचा वापर करून घेतोय पहा मी.
मग टी एनचं सूत्र वापरूया. टी एन बरोबर ए अधिक कंसात एन वजा 1 डी. एनच्या जागेवर 28 ठेवा. टी 28 बरोबर ए अधिक कंसात एनच्या जागेवर 28 ठेवा वजा 1 डी. टी 28 बरोबर ए अधिक 28मधनं 1 गेला, किती राहिला 27 डी. पण ए अधिक 27 डी ह्याच्या आधी कुठंतरी पाहिलं आहे, पण ए अधिक 27 डी किती उत्तर आहे त्याचं 60. म्हणजे इक्वेशन 1 ह्यात पुट करू शकता तुम्ही. मग इथं काय लिहू शकता, बाय इक्वेशन 1 ह्याच्या जागेवर 60 किंमत ठेवू शकता. म्हणजे समीकरण 1 वरून काय करू शकतो, टी 28 बरोबर 60 ही किंमत त्याच्यात आपण ठेवू शकतो. म्हणजेच काय लिहावं लागेल आपल्याला इथं, दिलेल्या अंकगणिती श्रेणीमध्ये 28वे पद 60 असेल. इन द गिवन अरिथमॅटिक प्रोग्रेशन द 28th टर्म इज 60. असं तुम्हाला तिथं उत्तर काय करता येईल, लिहिता येईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक घेतला मी 7वा. शक्यतो सगळे क्वेश्चन ह्यातले इम्पॉर्टंट आहेत. परीक्षेला ह्या प्रॅक्टिस सेट फार महत्त्वाचा मानला जातो. प्रश्न 7वा काय पहा, एका अंकगणिती श्रेणीतील 3 क्रमागत पदांची बेरीज 27 व त्यांचा गुणाकार 504 आहे, तर ती पदे शोधा. इन ॲन अरिथमॅटिक प्रोग्रेशन 3 consecutive terms, sum of 3 consecutive terms is 27 and product of their is 504. Then find these terms and 3 consecutive terms are given. First term is a minus d, second one is a and third one is a plus d. 3 पदं तुम्हाला काय मानायची ते त्यांनी दिलेली आहेत. म्हणजे ही 3 पदं मानावी लागतील. 3 क्रमागत पदे बरोबर ए वजा डी ए अधिक डी मानू. जे दिलंय प्रश्नात आपल्याला तेच घेतलंय, मी काही वेगळं घेतलेलं नाही. आता मानलं, आता काय करावं लागेल बघा, त्या तिघांची बेरीज 27 आहे सांगितलंय दिलेल्या पहिल्या अटीनुसार बाय फर्स्ट कंडिशन. पहिली कंडिशन काय, सगळ्यांची बेरीज किती आहे 27 आहे. म्हणजेच 3 क्रमागत पदांची बेरीज बरोबर 27 ही अट आहे. सम ऑफ 3 consecutive terms is equal to 27 is the given condition. So put values. पहिली काय आहे, टर्म ए मायनस डी प्लस दुसरी काय ए प्लस तिसरी ए प्लस डी इक्वल टू 27. आता पुढे काय येईल बघा, मायनस डीला प्लस डी कॅन्सल झाला, 1a प्लस 1a प्लस 1a किती झाले 3a इज इक्वल टू 27. a इज इक्वल टू 27 म्हणजे 27. हा 3 गुणतोय, 3 goes to now in division process, 3 भागायला गेला. a बरोबर 3 9 27. वी गेट द व्हॅल्यू ऑफ a. आपल्याला काय मिळाली, a ची किंमत मिळाली 9. म्हणजे पहिल्या कंडिशनचा वापर केला आपल्याला फर्स्ट टर्म मिळाली. आता आपल्याला डी शोधायचा आहे बघा. दुसरी कंडिशन वापरूया. दिलेल्या दुसऱ्या अटीनुसार बाय गिवन सेकंड कंडिशन. दुसरी अट काय बघा, प्रोडक्ट ऑफ द इयर इज 504. 3 क्रमागत पदांचा गुणाकार बरोबर 504. प्रोडक्ट ऑफ 3 consecutive terms इज इक्वल टू 504. पहिला कोण आहे बघा,
ए मायनस डी इंटू दुसरा ए इंटू तिसरा ए प्लस डी इज इक्वल टू 504. आता ह्यातली ही दोन ओळखीची आहेत आपली बघा. एक्सपान्शन फॉर्म्युला विस्तार सूत्र आठवते का बघा. विस्तार सूत्र मी इथं वर लिहून दाखवतो एक विस्तार सूत्र म्हणजे लक्षात येईल. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट ब्रॅकेट ए प्लस बी इंटू सेकंड ब्रॅकेट ए मायनस बी. दोन पदांची बेरीज आणि दोन पदांची वजाबाकी यांचा जर गुणाकार केला तर ती कशाचा असतो. पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग. म्हणजेच हे दोन मी शेजारी लिहू शकतो. ए प्लस डी इंटू ए मायनस डी इंटू ए इज इक्वल टू 504. गुणाकार आहे फक्त मी ह्याला आधी मांडला, ह्याला 2 नंबरला मांडला आणि ह्याला 3 नंबरला मांडला. आता ह्याच्या जाग्यावर मी काय मांडू शकतो. ए स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर. कळलं का. फॉर्म्युला वापरला. इंटू ए इक्वल टू 504. आता ह्याला काय केलं मी सिम्प्लिफाय केले जराशी सोपं रूप देण्याचा प्रयत्न केला आहे. आता मी याची किंमत त्याच्या जागेवर ठेवू शकतो. परंतु ए बरोबर 9 आहे. ठेवा त्याच्या जागेवर. 9चा वर्ग वजा डीचा वर्ग गुणिले 9 बरोबर 504. म्हणजे एच्या जागेवर काय केला मी फक्त 9 ठेवला. आता हा 9 गुणतोय तो इकडे गेल्यावर 504ला भागणार. म्हणजे 9चा वर्ग वजा डीचा वर्ग बरोबर 504 भागिले 9. बघा पुढं काय येणार. 9चा वर्ग वजा डीचा वर्ग बरोबर 504 भागिले 9. 9चा वर्ग करून टाका. किती येईल. 81 वजा डीचा वर्ग 504 भागा. 504ला भागलं पाहिजे 9. 9 5 45 राहिले 5. 5 वर 4 घेतला 54. 9 सक 54 56. आता काय करूया. डी स्क्वेअर निगेटिव्ह दिसतोय बरोबर. त्याला इकडं आणा. तो झाला पॉझिटिव्ह. आणि 81 त्याच्या जागेवर तसाच ठेवा आणि 56ला तिकडं न्या 56ला. अधिक 56चा काय होईल वजा 56. म्हणजे डी स्क्वेअर बरोबर 81 56 गेले किती राहिले. 11तून 6 गेले 5. 7तून 5 गेले 2. म्हणजे डी वर्ग बरोबर 25 आहे. टेक स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. वर्गमूळ घ्या. डी बरोबर उत्तर काय मिळालं अधिक वजा 5. कारण वर्गमूळ 2 असतात. अधिक पण असतं आणि वजा पण असतं. आता आपल्याला काय काढायचं आहे. ती 3 पदं कुठली असतील. महत्त्वाचं आहे बरं का हे. ती 3 पदं कुठली असतील. तर सगळ्यात पहिल्यांदा ए मिळाला आहे तुम्हाला. एचं उत्तर किती आलं होतं पहा मागं 9. एचं उत्तर 9 आलेलं होतं. आणि डी बरोबर प्लस मायनस 5 मिळाला आहे. तर ह्याचे मी 2 भाग करणार आहे. ह्याचे काय करणार आहे मी 2 भाग करणार आहे. 2 भाग करताना मी पहिले पद काढतो. 3 क्रमागत पदातलं पहिलं पद. पहिल्या पदाला आपण ए वजा डी म्हणतो बरोबर. ए वजा डी इकडच्या बाजूला. इकडं पण पहिले पद काढावं लागेल. ए वजा डी. हे काय असं करावं लागतंय. कारण एकदा प्लस घेऊन काढावं लागेल आणि एकदा मायनस घेऊन काढावं लागेल. ही गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवा. मग कसं काढायचं. तर एची व्हॅल्यू 9. एकदा प्लस घेऊन काढतो इकडं. इकडं प्लस 5 काढायचं आणि इकडं -5 घेऊन काढायचं. हे तुमच्या माहितीसाठी लिहिलं आहे. परीक्षेला लिहायची गरज नाही. 9 मायनस डीच्या जागेवर +5 ठेवायचं म्हणजे 5. 9 - 5 किती आलं 4. तसं इकडं 9 मायनस डीच्या जागेवर आता वजा 5 ठेवायचा ब्रॅकेटमध्ये. 9 वजा वजा झाला अधिक. 9 आणि 5 किती आले 14. पहिली टर्म मिळाली आपल्याला दोन्हीकडची. आता दुसरी टर्म काढायची. सेकंड टर्म दुसरे पद बरोबर ए. दुसरे पद बरोबर ए. ह्याच्यात कुठलाही बदल होणार नाही. एची व्हॅल्यू 9 आहे. इथं पण एची व्हॅल्यू 9 आहे. डी आलाच नाही म्हणजे +5चा आणि -5चा काही संबंध नाही. दोन्हीकडे ते सेम राहणार. तिसरे पद थर्ड टर्म. तिसरे पद ए प्लस डी.
इकडं पण तिसरे पद ए प्लस डी. हा डबल उद्योग का करावा लागला? डीची व्हॅल्यू 2 आल्यात, +5 आणि -5. एकदा +5 घेऊन सोडवायचं, एकदा -5 घेऊन सोडवायचं. बरोबर. एची व्हॅल्यू 9, डीची व्हॅल्यू +5 घ्या. 9 आणि 5 14. तसं इकडं एची व्हॅल्यू 9 अधिक डीची व्हॅल्यू -5 आहे. बरोबर. 9 अधिक वजामधला वजा राहतो, -5. 9 मधून 5 गेले 4. म्हणजे ती पदं काय असतील? 4 9 14 किंवा 14 9 4. 3 क्रमागत पदे 4 9 14 किंवा 14 9 4 असतील. असतं. शेवटी फक्त काय करायचं? ॲन्सर लिहायचं आणि हे गणित काय करायचं? थांबवायचं. आता पुढचं गणित एक आणखीन घेऊया. बघा पुढं कोणतं गणित आहे? 9वं गणित. याच्यातलं आणखीन एक गणित घेऊया आणि थांबूया. आता हा प्रश्न काय आहे बघा. एका अंकगणिती श्रेणीचे 9वे पद 0 आहे, तर 29वे पद हे 19व्या पदाच्या दुप्पट आहे हे दाखवा. काय सांगितले त्यांनी? 9वे पद 0 आहे. T9 = 0. 9वे पद 0 जे दिलंय ते पहिल्यांदा घ्यायचं. 9वे पद 0. इन द अरिथमॅटिक प्रोग्रेशन 9th term is 0. Then show that the 29th term is the twice of 19th term. n बरोबर काय असणार? 9, कारण 9वे पद 0 आहे. n बरोबर 9. Tn चं सूत्र लिहूया. Tn = a plus bracket n minus 1d. T9 यांच्या जागेवर 9 ठेवला. a प्लस यांच्या जागेवर 9 - 1d. T9 0 आहे, ह्याच्या जागेवर 0 ठेवूया. a प्लस 9तून 1 गेला 8d. बघा a अधिक 8d बरोबर 0. म्हणजेच काय करूया? a अधिक 8d बरोबर 0 आहे. a बरोबर अधिक 8d ची बाजू बदला, -8d. म्हणजे मला ह्याच्यावरून काय मिळाली? a ची व्हॅल्यू मिळाली. मी याला इक्वेशन 1 म्हणतो. दिलेल्यावरून मिळाले बरं का. आता काय प्रूव्ह करायचं आहे? 29वे पद हे 19व्या पदाच्या काय आहे? दुप्पट आहे. 29वे पद काढूया. T29 काढायचं आहे आपल्याला, म्हणजे यांची किंमत 29 घ्यायची. बघा आता हे गमतीशीर गणित आहे बरंच. Tn बरोबर a अधिक कंसात n वजा 1 कंस पूर्ण वर. a ची व्हॅल्यू ठेवा त्याच्यात, किंवा नंतर ठेवली तरी काय हरकत नाही, आत्ता ठेवली तरी काय हरकत नाही. a ची व्हॅल्यू डायरेक्ट जरी ठेवून तुम्ही उत्तर काढलं तरी चालेल. -8d अधिक 29, यांची किंमत 29 आहे. 29 वजा 1 गुणिले d. T29 बरोबर -8d. आता इथे काय येईल? 29 मधनं 1 गेला 28d अधिक 28d. मग T29 बरोबर 1 वजा 1 अधिक आहे, डी टर्म आहे, यांची बेरीज वजाबाकी होऊ शकते. 28d मधून 8d गेला, किती राहिला? 20d राहिला. म्हणजे 29वी टर्म काय मिळाली? 20d. याला इक्वेशन 2 म्हणतो. बघा आता काय करायचं? 19वे पद काढूया. 19th टर्म काढायच्या, म्हणजे n बरोबर 19. परत Tn चं सूत्र लिहायचं. Tn बरोबर a अधिक कंसात n वजा 1d. यांच्या जागेवर 19 ठेवूया. T19 बरोबर a च्या जागेवर आपली a ची किंमत वरची इक्वेशन 1 मधली -8d अधिक यांच्या जागेवर काय ठेवायचा? 19 वजा 1d. मग T19 बरोबर -8d अधिक काय येईल? 19 मधनं 1 गेला, काय राहिला? 18d. म्हणजेच T19 बरोबर काय येणार? 18d मधून 8d गेले 10d, मोठे चिन्ह अधिक, म्हणजेच थोडक्यात याला म्हणायचं इक्वेशन नंबर 3. आता काय करायचं आहे आपल्याला? प्रूव्ह काय करायचं आहे? प्रूव्ह काय करायचं आहे बघा.
29वे पद हे 19व्या पदाच्या दुप्पट आहे. 29वे पद बरोबर 19व्या पदाच्या दुप्पट. चेक करूया आणि प्रूव्ह होते का बघूया. 29वे पद किती काढले? 20D बरोबर 2 गुणिले 19वे पद किती आले? 10D. हेन्स द प्रूव्ह. झालं की प्रूव्ह. हेन्स द प्रूव्ह. हे सिद्ध झाले. कशावरून झाले? बाय इक्वेशन 2 and 3 असं म्हणलं इथं तरी चालेल, कारण आपण किमती ठेवलेल्याच आहेत वरच्या. या पद्धतीनं अंकगणित श्रेणीतला हा प्रॅक्टिस सेट सोडवायचा आहे. धन्यवाद.